So, welcome you all to the professional billing course organized by the Excellence Foundation. या इंटरेस्टिंग जर्नी मध्ये आपण काय काय शिकणार आहे ते आपण थोडंसं डिटेल मध्ये बघूया. सगळ्यात पहिले याला आपण पार्ट्स मध्ये कट केले. त्यामध्ये सेशन 1 जो आहे ज्याच्यामध्ये आपण आज बघणार दॅट इज अ इंट्रोडक्शन टू द कन्स्ट्रक्शन बिलिंग. बिलिंग असेल तर त्या बिलिंग मध्ये काय असतं त्याचं डिटेल्स आपण सगळं बघणार आहे. सेशन 2 मध्ये आपण बघणार आहे दॅट इज अ पेमेंट्स मेथड. कॉन्ट्रॅक्टरला कोणत्या कोणत्या पेमेंट मोड ऑफ मेजरमेंट मध्ये पेमेंट केलं जातं. त्यानंतर टाइप्स ऑफ द बिल्स किती असतात, किती प्रकारचे बिल्स आपण बनवतो, बिल्स बनवायचे कसे असतात, त्याचं महत्व काय आहे, कोणत्या बिल कधी बनवलं जातं ते सगळं बिल्स मध्ये आपण बघणार आहे. त्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज अ मोड्स ऑफ द मेजरमेंट. जसं आपण इस्टिमेशन कॉस्टिंग मध्ये मोड्स बघितले. आपण जसं इस्टिमेट कॉस्टिंग केलं तर इस्टिमेट कॉस्टिंग करताना कॉन्क्रीट काढताना क्युबिक मीटर मध्ये घेताना जे डायमेन्शन रूल्स आपण बघितले होते, प्लास्टरिंग करताना किंवा फिनिशिंग वर्क करताना जे डायमेन्शन रूल्स बघितले होते आपण इस्टिमेशन कोर्स मध्ये, तर ते इस्टिमेशन कोर्सचे जे डायमेन्शन रूल्स आहे ते आज पर IS कोड 1200 आणि CPWD नॉर्म्स कसं डिफाईन करतं ते आपण सगळं बघणार आहे. त्यानंतर आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट बिलिंग आपण करणार आहे. बिलिंग नंतर जे आहे टॅक्सेशनचे रूल्स आपण याच्यामध्ये बघणार आहे, का जीएसटी टीएस किती लागतं, काय काय पर्सेंटेज असतात ते सगळं आपण सगळे जेवढे टॅक्सेशनचे रूल्स आहेत ते आपण बघणार आहे. त्यानंतर जेवढे पण आपले सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स आहे म्हणजे जे बिल्स आपण बनवणार आहे त्यामध्ये बिल्स बनवताना सीओपी कॅल्क्युलेशन, टॅक्स इनव्हॉइसेस आहे, मेजरमेंट शीट, समरी ऑफ ऍब्स्ट्रॅक्ट शीट, एमओपी, हे जे शीट्स आहे हे कसे बनवायचे ते सगळे बिल्स आपण डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये बनवणार आहे. त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट दॅट इज अ रॉ मटेरियल कॅल्क्युलेशन, दॅट इज अ मटेरियल स्टेटमेंट रिपोर्ट बिल्डिंगचा कसं बनवायचं ते आपण बघणार आहे. याच्यामध्ये आपला जो प्रोजेक्ट आहे एक ऑलरेडी झालेला प्रोजेक्ट आहे, तर त्या प्रोजेक्टच आपण पूर्ण बिलिंग करणार आहे. त्या प्रोजेक्टमध्ये बिलिंग कसं झालं होतं, आपल्याला पैसे भेटले कसे होते, त्याच्यानंतर आपण त्यांना जे सब कॉन्ट्रॅक्ट त्यांना कसं बिलिंग केलं होतं, तर आपण क्लायंट बिल आहे ते क्लायंटचं एस्टिमेट आहे त्याच्या बेसवरती आपण कसं डिफाईन केलं होतं, तर सब कॉन्ट्रॅक्टर बिलिंग मध्ये कसे कसे केलं होतं, कम्प्लीट लाईव्ह प्रोजेक्टचे आपण इथे कम्प्लीट बिलिंग आपण याच्यामध्ये करणार आहे. त्याच्यामध्ये नेक्स्ट जो पार्ट आहे दॅट इज अ लमसम कॉन्ट्रॅक्ट बिलिंग, स्लॅब रेट कॉन्ट्रॅक्ट और बिल्डअप एरिया कॉन्ट्रॅक्ट बिलिंग कसं करणार, त्याच्या कंडिशन्स काय काय असतात, पेमेंटच्या कंडिशन्स कशा असतात, फेजेस कसं आपण डिफाईन करतो, एरिया कसा कॅल्क्युलेट करतो ते सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे का बिझनेस ओरिएंटेड डेटा अनालिसिस पार्ट बघणार आहे. त्याच्यामध्ये ऍज अ स्वतः करायचं असेल तर कसं करायचं, DSR SSR मधून आयटम कसा काढायचा, ते कसं सर्चिंग करायचं असतं ते सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे. त्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे मोस्ट इम्पॉर्टंट इज अ प्राइस एस्कलेशन. आपण प्रोजेक्टमध्ये कधी कधी प्राइस खाली वरती होते, एखादा प्रोजेक्ट चालू असताना एखादा मटेरियलचं रेट हाय होऊन जातं किंवा मटेरियलचं रेट डाऊन होतं, ते पैसे जे आहेत ते क्लेम कसं करायचं, डिएस्कलेशन एस्कलेशन कसं करायचं ते आपण बघणार आहे. त्यानंतर रिकन्सिलिएशन कसं करायचं, जे वेस्टेज ऑफ द मटेरियल्स असतं साईटवरती वेस्टेज नाही झालं पाहिजे, ते वेस्टेजचं कसं रिकव्हर करायचं ते आपण सगळं याच्यामध्ये बघणार आहे. रिकन्सिलिएशन मध्ये जो नेक्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे दॅट इज अ डीपीआर रायटिंग. जसं डीपीआर साईट वरती असेल, ऑफिसेस मध्ये कसं लिहायचं असतं, प्रॉफिट लॉस कॅल्क्युलेशन कसे करायचे प्रोजेक्टचे, डे बेसिस वरती प्रॉफिट लॉस कसं काढलं जातं, मंथली बेसिस वरती प्रॉफिट लॉस कसं काढलं जाईल, तर हे सगळे प्रॉफिट लॉसचे जे कॅल्क्युलेशन्स आहे ते सगळं आपण डीपीआर मध्ये बघणार आहे. तर असा जो हा सेशन आहे कम्प्लीट आपण 13 सेशन मध्ये या ट्रेनिंगला आपण डिवाइड केलेला आहे. डे बाय डे एक गोष्ट आपण बघत जाणार, साईड बाय साईड आपण एक गोष्टी परफॉर्म करणार आहे. ऍज यू नो की आपली जी ट्रेनिंग असते कम्प्लीट लाईव्ह असते, याच्यामध्ये वन साइड आपण शिकणार आहे, बघणार आहे, डाऊट असेल ते पण आपण सॉल्व्ह करणार आहे आणि लाईव्हली कॅल्क्युलेशन्स मध्ये बिल्स आपण बनवणार आहे. तर बिल्स कम्प्लिटली आपण लाईव्ह बनवणार आहे की ज्याच्यामध्ये लमसम कॉन्ट्रॅक्ट बिलिंग असेल, स्लॅब रेट बिलिंग असेल, त्याचे फॉर्मॅट्स आपण बघणार आहे, कॅल्क्युलेशन्स करणार आहे, आयटम रेट बिलिंगचे कॅल्क्युलेशन्स वगैरे ते सगळं आपण बघणार आहे. सो हा कम्प्लिटली जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे 15 डेजची पॉवर पॅक ट्रेनिंग प्रोग्राम आहे. जसं तुम्हाला एस्टिमेशन मध्ये मजा आली तसं तुम्हाला बिलिंग मध्ये पण तेवढ्याच लेवलची मजा येणार आहे. बिलिंग मध्ये तर अजून तुम्हाला असं वाटेल का काय ऍडव्हान्स लेवलला आपण लर्न करतोय, की जसं एस्टिमेट मध्ये तुम्ही एक्सेल वरती सगळे लाईव्ह कॅल्क्युलेशन आपण ऍज यू नो की आपण 15 दिवसामध्ये लाईव्ह कॅल्क्युलेशन पूर्ण बिल्डिंगचं एस्टिमेट केलं होतं, तर तसंच आपण बिल्स मध्ये पण कन्सेप्ट समजणार आहे, कॅल्क्युलेशन्स करणार आहे, बिलिंग कसं करायचं. आपल्याला सगळ्या प्रोजेक्टसाठी प्रिपेअर्ड व्हायचं, असं नाही का छोटा प्रोजेक्ट मोठा प्रोजेक्ट सगळ्यांसाठी. आपल्या मोठ्या प्रोजेक्ट असेल, मोठ्या कंपनीमध्ये जायचं त्याचे बिलिंग कसं करणार आहे, छोट्यातल्या छोट्या कंपनीमध्ये बिलिंग कसं होतं ते पण आपण कंडिशन्स बघणार आहे, आणि मोठ्यातल्या मोठ्या बिलिंग मध्ये आपण कसं करायचं असं ते पण आपण बघणार आहे. तर ते सगळ्या कंडिशन्स या ट्रेनिंग मध्ये आपण कम्प्लिटली कव्हर केलेलं आहे. आणि ह्याला आपण कन्सेप्ट जे बघितलं काल इंट्रोडक्शन घेतलं फक्त, ज्याच्यामध्ये बिलिंग इंजिनियरला एक्झॅक्टली वर्किंग काय करायचं असतं, रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात, कन्स्ट्रक्शन बिल्स म्हणजे काय, नंतर आपण काय बघितलं 5 गोष्टीमध्ये आपल्याला एक्सपर्टीज पाहिजे. फर्स्ट दॅट इज अ प्रिपेअर अँड प्रोसेस ऑफ बिल. सेकंड आपण काय बघितलं होतं, रिकन्सिलिएशन बिल. थर्ड
price escalation, fourth that is a rate analysis, fifth most important that is the DPR. या 5 गोष्टींमध्ये तुम्ही जर एक्सपर्ट असेल तर तुम्ही कोणत्याही कंपनीसाठी एलिजिबल होऊ शकतात. आता या सगळ्या 5 गोष्टीचा जो बेस असतो तो कोणताही प्रोजेक्ट, आता जसं आपण काय करतोय, बिलिंग करतोय. बिलिंग कधी येतं, ज्यावेळेस त्या कॉन्ट्रॅक्टरने साईटवरती काम केलंय. पण त्या कॉन्ट्रॅक्टरने जे साईटवरती काम केलंय त्या कॉन्ट्रॅक्टरचे आपल्याला रेट डिफाईन करावे लागतील, किती पैसे द्यायचे किती नाही. तर एखाद्या कन्स्ट्रक्शनचा खर्च किती असेल हे कशावरून डिफाईन होतं, त्या प्रोजेक्टच्या डिटेल एस्टिमेट्सवर. आता सगळ्यात पहिली जी स्टेज असते तर सगळ्यात पहिले काय असतं की आपण एखादा प्रोजेक्ट चालू करतोय तर पहिले प्लॅन येतो आपल्या हातात. प्लॅनवरून आपण काय करतो, डिटेल एस्टिमेट काढतो. एस्टिमेट काढल्यानंतर त्या एस्टिमेटच्या बेसवरती आपण नंतर काम करणार आहे. तर मग आपण बीबीएसचं काम, कॉन्क्रिटिंगचं काम केलं, ब्रिकवर्कचे काम केलं, ब्रिकवर्क प्लास्टरवाला कॉन्ट्रॅक्टर घेतला, टायलिंगवाला कॉन्ट्रॅक्टर घेतला, पेंटिंगवाला कॉन्ट्रॅक्टर घेतला, यांचे कॉन्ट्रॅक्टरचे कामं झाले. देन त्यांचं बिल पास करायचं. पण बिल पास करण्याच्या आधी जो बिलिंग एजंट असतो याला हे पहिले डिफाईन करावं लागेल का आपल्या स्कोप ऑफ वर्क मध्ये काय काय कामं आहे. मग हे जे स्कोप ऑफ वर्क आहे हे आपल्याला समजतं त्या प्रोजेक्टच्या इस्टिमेट आहे. तो इस्टिमेट जो आहे तो हा इस्टिमेट आहे या प्रोजेक्टचा. ज्या प्रोजेक्टच्या इस्टिमेट मध्ये P+5 बिल्डिंग आहे. कुठलं आहे हे, नाशिक मधलं आहे, ज्याच्यामधलं ऍबस्ट्रॅक्ट शीट आपल्याला इथे दिलेलं आहे. ज्या ऍबस्ट्रॅक्ट शीट मध्ये आपल्या डिटेलमध्ये तुम्ही जर बघितलं तर ऍबस्ट्रॅक्ट शीट मध्ये काय काय दिलेलं आहे की सगळ्यात पहिले कोणते कोणते आयटम आपल्याला याच्यामध्ये करायचे आहे. करेक्ट. मग कोणत्या कोणत्या आयटम मध्ये सगळ्यात पहिला जो आयटम आहे दॅट इज एस्कॅवेशनचा आयटम तुम्हाला इथे दिलेला आहे. एस्कॅवेशन आपल्याला करावं लागणार आहे. त्याचं एवढं क्युबिक मीटर आहे. करेक्ट. आणि त्याच्यानंतर 150 रुपीज त्याचं रेट आहे. तर 150 रुपीज नंतर एवढं तुम्हाला भेटणार. आता बघा याच्यामध्ये डिटेल दिलेलं आहे. याला आपण काय बोलतो, ऍबस्ट्रॅक्ट मध्ये हे काय असतं, स्पेसिफिकेशन. करेक्ट. स्पेसिफिकेशन ना, स्पेसिफिकेशन हे जे 150 रुपये रेट कशावरून ठरले जाणार आहे, स्पेसिफिकेशन ठरले जाणार आहे. स्पेसिफिकेशन मध्ये काय दिले तुम्हाला बघा, एक्सकॅव्हेशन इन फॉर द फाउंडेशन इन अर्थ इन्क्लुडिंग रिमुव्हिंग अँड एक्सकॅव्हेटेड मटेरियल अप टू डिस्टन्स ऑफ 25 मीटर. म्हणजे ते एक्सकॅव्हेशन आपण करतोय 25 मीटरच्या डिस्टन्स मध्ये तुम्हाला टाकायचं आहे. बियॉन्ड द बिल्डिंग एरिया अँड स्टॅकिंग द स्प्रेडिंग ऍज पर डायरेक्शन. डिवॉटरिंग असेल तर रिवॉटरिंग करायचं. समजा पाणी बिणी आलं या खड्ड्यामध्ये तर ते तुम्हाला काढायचं आहे. प्रिपेरिंग द बेड फॉर द फाउंडेशन अँड नेसेसरी बॅकफिलिंग एक्सेट्रा सगळं कंप्लीट करण्याचं तुम्हाला 150 रुपये रेट असणार आहे. तर आपण ज्यावेळेस एस्टिमेट बनवतो त्यावेळेस आपण काय बघितलं, एक असतं आयटमचं डिस्क्रिप्शन, ही असते क्वांटिटी, युनिट, रेट आणि अमाऊंट. आता ही जी क्वांटिटी आली कुठून, जसं आता हा जो डिटेल एस्टिमेट आहे ही एक्सेल त्याची फाईल. आता हे आयटम आहे तर ह्या आयटमचा हा जो डिटेल आहे, आता ही जी क्वांटिटी आली कुठून, तर ही मेजरमेंट शीट मधून आली. इथे तुम्हाला काय दिसते, मेजरमेंट शीटचा G18 नंबरचा सेल. हे जे सगळ्या क्वांटिटी आहे ह्या सगळ्या क्वांटिटीचं ही मेजरमेंट शीट आहे. टोटल जे हे इस्टिमेट आहे हे 259 पेजचं प्रोजेक्टचं इस्टिमेट आहे. 259 पेजेस मध्ये कोणत्या कोणत्या शीट्स आहेत ते पहिले आपण बघूया, देन आपण डिटेल जाऊया. सगळ्यात पहिले तर तुमचे ऍबस्ट्रॅक्ट शीट आहे. ऍबस्ट्रॅक्ट शीट नंतर मेजरमेंट शीट आहे, फुटिंगचं बीबीएस आहे, कॉलमचं बीबीएस आहे, बीम आहे, स्लॅब आहे, लिफ्टचं बीबीएस आहे, स्टेअरकेस बीबीएस आहे. म्हणजे पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय, इस्टिमेट पूर्ण येतं. जसं आता याच्यामध्ये पूर्ण त्याचं डिटेल क्वांटिटीज आहे, हे सगळं आपण इस्टिमेट मध्ये शिकलेलो आहे, इस्टिमेशन अँड कॉस्टिंग मध्ये. त्याच्यानंतर हे इस्टिमेट नंतर तुमचं जे आहे दॅट इज अ बीबीएस आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर फुटिंगचं बीबीएस आहे, कॉलमचं बीबीएस आहे, त्याच्यानंतर तुमचं स्लॅबचं बीबीएस आहे, त्याच्यानंतर तुमचं दॅट इज अ स्टेअरकेसचं बीबीएस आहे. तर हे सगळं डिटेल बीबीएस क्वांटिटीज वगैरे हे सगळं तुमचं याच्यामध्ये आहे. तर याच्या बेसवरती हे त्यांचं इस्टिमेट आलं. आता इस्टिमेट मध्ये जर तुम्ही बघितलं तर मेजरमेंट शीट मध्ये सगळ्या क्वांटिटीज आहे, लेंथ, विड्थ, हाईट, त्याची टोटल क्वांटिटी क्युबिक मीटर मध्ये किती आहे, देन तुमचं दॅट इज अ क्वांटिटी आली, फिलिंगची क्वांटिटी आली. तर हे सगळं तुमचं याच्यामध्ये दिलेलं आहे. आता डिटेलमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे नेक्स्ट जो सेकंड आयटम आहे दॅट इज फिलिंग अप टू द ग्राउंड लेवल विथ द कॉन्ट्रॅक्टर्स मटेरियल्स फ्रॉम द आउटसाइड अप्रोड. म्हणजे फिलिंग म्हणजे बॅक फिलिंगचा आयटम आला हा. बॅक फिलिंगला 650 रुपये रेट आहे, पर क्युबिक मीटर 650 रुपये रेट आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट आयटम आहे दॅट इज तुमचा जो नेक्स्ट आयटम आला तो नेक्स्ट आयटम कोणता झाला तुमचा, दॅट इज, समजते सगळ्यांना, आवाज येतो माझा क्लिअर आहे, येस और नो? करेक्ट. सो आता इथे जर तुम्ही बघितलं तर जो नेक्स्ट आयटम आहे, पहिला आयटम बघितला आपण एस्कॅव्हेशनचा आयटम आहे. म्हणजे एस्कॅव्हेशन आपल्याला करायचं आहे. एस्कॅव्हेशन नंतर तुम्हाला बॅक फिलिंग करायचं आहे. बॅक फिलिंग नंतर तुम्हाला प्रोव्हाइडिंग कास्ट इन सिटू दॅट इज अ सिमेंट कॉन्क्रीट इन M10 ग्रेड. म्हणजे M10 ग्रेडचं पीसीसी करायचंय तुम्हाला. कुठे, पीसीसी बिलो फुटिंग. फुटिंगच्या खाली पीसीसी तुम्हाला करायचं M10 ग्रेडचं, ज्याचं तुम्हाला 7,000 रुपये पर क्युबिक मीटर रेट आहे, देण्यात येणार आहे. या क्युबिक मीटर तेवढं ह्या क्युबिक मीटरची क्वांटिटी आहे, याला मल्टिप्लाय 7,000 रुपये तर 1,00,000 रुपये आपल्याला पीसीसी दिले जाणार आहे. आज आपण जाणार आहे, जसं काल आपण बघितलं बीओक्यू रिव्ह्यू केला, ज्याच्यामध्ये जे पण ऍक्टिव्हिटीज आहे
ज्या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आपल्याला ह्या प्रोजेक्टमध्ये कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज करायच्या ते आपण बघितलं. 57+58 काहीतरी आयटम्स आहेत, जेवढे आयटम आपल्याला साईटवरती करायचं. तर याचा सगळ्यात मोठा एक जो फॅक्टर आहे की जे पण तुमचं एस्टिमेशन कॉस्टिंग होतं, जे पण बिलिंग केलं जातं, ते बिलिंगचं एक प्रत्येक आयटमचं एक मोड ऑफ मेजरमेंट आहे. काल आपण बघितलं की पर क्युबिक मीटर काही आयटम होते, काही आयटम पर स्क्वेअर मीटर होते, पर रनिंग मीटर होते, त्याच्यानंतर काही आयटम जे होते ते तुमचे पर टनच्या बेसवरती होते. असे किती मोड ऑफ मेजरमेंट आहे आपल्या युनिट्समध्ये ते आज आपण बघणार आहे. आज आपण बघणार आहे की मोड ऑफ मेजरमेंट आपण कुठून घेतो, कसं घेतो, त्यानंतर कसं घेतलं जातं. जसं आपण एस्टिमेशन कॉस्टिंग मध्ये बघितलं ते आज सगळं आपण क्रॉस चेक करणार आहे IS कोड IS 1200 सोबत आणि प्लस CPWD चे काही स्पेसिफिकेशन्स आहे त्याच्या बेसवरती आपण त्याला फिल्टर आउट करणार. जसं आज बघणार सगळ्यात पहिले की जे मोड ऑफ मेजरमेंट आहे, मोड ऑफ मेजरमेंट जे असतात, मोड ऑफ मेजरमेंट मध्ये 6 प्रकारचे मोड ऑफ मेजरमेंट आपल्या बिल्डिंग मध्ये असतात, ज्याच्यामध्ये हे 6च्या पलीकडे एक सुद्धा मोड ऑफ मेजरमेंट नाहीये ज्याच्यामध्ये आपण बिल असेल किंवा एस्टिमेशन आपण करतो. तर देअर आर ओनली 6 मोड ऑफ मेजरमेंट. फर्स्ट बाय द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय, तसं 3 लिनियर मेजरमेंटचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर त्याला आपण व्हॉल्यूम बोलतो, दॅट इज इन क्युबिक मीटर. क्युबिक म्हटलं की 3दा, पर 3 काय लिनियर मेजरमेंटचं मल्टिप्लिकेशन. जसं आता आपण बघितलं की एखादं समजा आपल्याला कॉन्क्रीट करायचंय, तर लेंथ घेतलं, विड्थ घेतलं, हाईट घेतली, डेप्थ घेतली, यांचं तिघांचं म्हणजे 3 लिनियर मेजरमेंटचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं, म्हणजे 3 लिनियर मेजरमेंटचं जिथे युटिलाइज होतंय तिथे आपण त्याला बोलतो बाय द क्युबिक मीटर. जिथे 2 लिनियर मेजरमेंटचं युटिलायझेशन होतंय, जसं आपण समजा फ्लोरिंगचा एरिया काढतोय तर लेंथ इंटू विड्थ घेणार. तर आपल्याकडे 3 कॉलम असतात. काल आपण BOQ बघितलं, ज्याच्यामध्ये लेंथ असते, विड्थ असते, डेप्थ असते आणि एंडिंगला क्वांटिटी असते. तर इथे लेंथ विड्थ या 2 कॉलम मध्ये जर क्वांटिटी असेल तर त्याला आपण स्क्वेअर मीटर मध्ये मेजर करणार. लेंथ किंवा हाईट मध्ये असेल तर त्याला आपण स्क्वेअर मीटर मध्ये मेजर करणार. तर जसं 2 लिनियर मेजरमेंटचं जिथे युटिलायझेशन होत आहे तिथे आपण एरिया मध्ये मेजर करतो. जर आपलं समजा 1 लिनियर मेजरमेंट मध्ये युटिलायझेशन होत आहे, जसं फॉर एक्झाम्पल आपण जे रनिंग मीटर्स मध्ये आपण जसं फॉर एक्झाम्पल आपण रनिंग मीटर मध्ये स्कर्टिंग मेजर केलं किंवा आपले जे पण आपले स्टीलचं मेजरमेंट आहे ते आपण पहिले रनिंग मीटर मध्ये काढतो, देन त्याला आपण बाय युनिट वेट मल्टिप्लाय करून त्याला केजी टन मध्ये काढतो. तर जे पण आपण मेजरमेंट आहे लेंथ मध्ये मेजर करतो त्याला आपण बाय द रनिंग मीटर मध्ये मोजलं जातं. तेच जे नेक्स्ट आहे दॅट इज बाय द नंबर्स. जसं आता काही आयटम्स असतात, जसं मिसलेनियस आयटम काल आपण बघितले की जसं लेटर बॉक्सेस आहे, त्याच्यानंतर जे नेम प्लेट्स आहे, हे आपण कशामध्ये मेजर करतो, नंबर्स मध्ये मेजर करतो. की बाबा एवढे नंबर आपल्याला लेटर बॉक्सेस लागणार, एवढे नंबर आपल्याला दॅट इज हे फिक्चर्स लागणार आहे, नेम ब्लॉक्स लागणार आहे, एवढे नंबर्स आपल्याला इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड आहे, प्लंबिंग स्विच बोर्ड आहे, प्लंबिंगचे काही फिटिंग्स असतील, LBOT सेक्शन्स आहे, तर हे एवढे नंबर्स आपल्याला लागतात. तर याच्यावरून काय निघतं, नंबर्स मध्ये निघतं. सेकंड असतं, फिफ्थ असतं बाय द वेट. वेट मध्ये असताना बाय द केजी मध्ये आपण घेतोय त्याला. तर केजी ज्यावेळेस स्टील असेल तर स्टील आपण मेजर करताना केजीच्या फॉर्म मध्ये मेजर करतो. तेच बाय द लास्ट वन इज बाय द लिटर. जसं वॉटर असेल, ऍडमिक्चर्स आपण ऍड करतोय तर ते आपण लिटरच्या फॉर्म मध्ये मेजर करतो. तर देअर आर ओनली अँड ओनली 6 मोड ऑफ मेजरमेंट. ज्या 6 मोड ऑफ मेजरमेंट मध्ये आपण पैसा मेजर करतो. बिलिंग्स असेल, एस्टिमेशन असेल, याच्यामध्ये फक्त 6 मोड ऑफ मेजरमेंट. मग जसं तुम्हाला BOQ मध्ये असतं लेंथ, विड्थ, हाईट. लेंथ, विड्थ, हाईट तिघांमध्ये आयटम असेल तर म्हणजे क्युबिक मीटर. लेंथ हाईट मध्ये असेल किंवा लेंथ विड्थ मध्ये असेल तर स्क्वेअर मीटर. ओनली लेंथ मध्ये असेल म्हणजे रनिंग मीटर. त्याच्यानंतर नर्व्स मध्ये असणार तर ओनली डायरेक्टली नंबर्स मध्ये असतं, दॅट इज नंबर्स मध्ये. वेट मध्ये असेल तर वेट्स मध्ये डायरेक्टली तुमचं येणारे केजीच्या फॉर्म मध्ये, दॅट इज स्टील आपण मेजर करतो. आणि लिटरच्या फॉर्म मध्ये आपण मेजर करतो पाणी. तर देअर आर द ओनली 6 मोड ऑफ मेजरमेंट. आता तसंच आपण काल बघितलं की जसं प्रत्येक ऍक्टिव्हिटी आहे तर प्रत्येक ऍक्टिव्हिटीला जसं पूर्ण बिल्डिंग मध्ये टोटल 27 नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज असतात, जे आपण हेड्स बोलतोय, मेन हेड्स. ज्या मेन हेड्स मध्ये मग सब टाइप्स पडतात. जसं काल आपण बघितलं की आपल्याकडे 56+ आयटम्स होते की आयटम ऑफ वर्क होतं, की जसं आता टायलिंग आहे तर टायलिंग मध्ये मेजर करताना स्क्वेअर मीटर मध्येच मेजर करणार. पण टायलिंग मध्ये पण प्रकार आहे, वेट्रिफाईड टाइल्स आपण लावणार रूम्स मध्ये, सेरॅमिक टाइल्स लावणार आपण बाथरूम मध्ये. तर तो वेगळा वेगळा आयटम झाला, कारण की दोघं आयटमचे रेट वेगळे वेगळे आहे. पण जे मेजर करण्याचं मोड ऑफ मेजरमेंट आहे ते फक्त एकच आहे, दॅट इज स्क्वेअर मीटर, स्क्वेअर फीट. तर टोटल बिल्डिंग मध्ये कोणतीही बिल्डिंग घेतली तर टोटल 27 नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज असतात. त्या 27 नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीजचं एक मोड ऑफ मेजरमेंट आहे. जसं हे 6 मधलंच असतं. जसं आता कॉन्क्रीट असेल तर क्युबिक मीटर मध्ये, परदी असेल, स्टेअरकेसचं कॉन्क्रीटिंग असेल क्युबिक मीटर मध्ये, ब्रिक वर्क असेल तर क्युबिक मीटर मध्ये, त्यानंतर प्लास्टरिंग असेल तर स्क्वेअर मीटर मध्ये, फ्लोरिंग असेल तर स्क्वेअर मीटर मध्ये मेजर करतो. स्कर्टिंग असेल आपण तर स्कर्टिंग आपण मेजर करतो रनिंग मीटर मध्ये. पेंटिंग असेल
असेल आपण स्क्वेअर मीटर मध्ये मेजर करतो, किचन ओटा असेल रनिंग मीटर मध्ये आपण बोलणार आहे. त्याच्यानंतर डोअर्स असेल तर स्क्वेअर मीटर मध्ये, प्लंबिंग फिटिंग्स असतील तर नंबर्स मध्ये, प्लंबिंग पाईप्स असेल तर रनिंग मीटर मध्ये, तेच वॉटर टँक असेल तर लिटर्स मध्ये आपण मेजर करतो. त्यानंतर इलेक्ट्रिकल वायरिंग रनिंग मीटर मध्ये मेजर करतो. त्याच्यानंतर जे पण इलेक्ट्रिकल पॉइंट्स आहेत ते आपल्या नंबर्स मध्ये मेजर केले जातात. वॉटरचं जे टेरेसचं वॉटर प्रूफिंग असेल, बाथरूमचं वॉटर प्रूफिंग असेल ते आपण स्क्वेअर मीटर मध्ये मेजर करतो. गार्डनिंग असेल ते स्क्वेअर मीटर मध्ये मेजर करणार. गार्डनिंगचे जे ट्रीज असतील ते आपण नंबर्स मध्ये मेजर करतो. देर आर दीज 27 नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज. कोणत्याही बिल्डिंग मध्ये या 27 नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज होतात. करेक्ट, क्लिअर इथपर्यंत? येस ऑर नो? सो आपण काय बघितलं, हे मोड ऑफ मेजरमेंट बघितलं. पण आता जसं आपण बिलिंग्स करणार आहे तर बिलिंग मध्ये आपले जे मोड ऑफ मेजरमेंट आहे ते IS कोडने आपल्याला काही मोड ऑफ मेजरमेंट दिले आहे. सेम आपण ज्यावेळेस प्रायव्हेटली पण करतो तर सेम मोड ऑफ मेजरमेंट आपण फॉलो करतो. जसं आता आपण जर बघणार तर एक IS कोड आहे, जे IS 1200 जे कोड आहे ते आपल्याला हे सगळं गायडन्स देतं की कोणती ऍक्टिव्हिटी कोणत्या मोड ऑफ मेजरमेंट मध्ये मेजर केली पाहिजे. जसं क्युबिक मीटर असेल, स्क्वेअर मीटर असेल, ते कसं मेजर करतात ते सगळं आहे. तर आता आपण जाणार दॅट इज अ IS कोडकडे. ओके, आता सगळ्यांना डिस्प्ले दिसत आहे. त्याच्यामध्ये जसं एक मोड ऑफ, आता मी काय केलं, एक समरी केलेली तुमच्यासाठी. पुन्हा IS कोड जो आहे तो 100 पेजेसचा IS कोड आहे. सोबत जर तुम्ही CPWD बघितलं तर CPWD तुमचा नियर अबाउट 600 पेजेसचा आहे. पण 600 पेजेसचा काही कामाचा नाही आहे, हे मी तुम्हाला पूर्ण शेअर करणार आहे CPWD पण. पर जो आपले मेन पॉइंट्स आहे त्याचं मिक्सअप करून मी एक समरी तुमच्यासाठी बनवली आहे. ज्याच्यामध्ये मोड ऑफ मेजरमेंट मध्ये आपण काय करतो, IS कोडला फॉलो करतो. पण IS कोड काय, आता हे IS कोड सगळे 1990च्या सालीचे आहे, 1992च्या इयरचे IS कोड आहे, खूप जुना IS कोड आहे. पण आता जे अपडेटेड जे पण तुम्ही फॉलो करणार आहे ते फॉलो करणारे CPWD चे नॉर्म्स. पण IS कोडचे पण काही आहे, पण ते CPWD मध्ये काही चेंजेस आहेत ते आपण सगळं याच्यामध्ये मी समरी केलेली तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये जे आपण जनरली आपण फॉलो करतो आता IS 1200 पण आहे, प्लस आपण CPWD चे स्पेसिफिकेशन्स फॉलो करतो. त्याच्यामध्ये जसं आयटम्स मध्ये बघितलं तर अर्थवर्कचा आयटम आहे ज्याला आपण एक्सकॅव्हेशन बोलतो. त्याच्यानंतर कॉन्क्रीट आहे, त्याच्यानंतर फॉर्म वर्क आहे, प्लास्टरिंग आहे, त्याच्यानंतर स्टील वर्क आहे, फ्लोरिंग आहे, एंडिंगला पेंटिंग पण आहे तुम्हाला याच्यामध्ये. आता जसं याच्यामध्ये काय काय दिलं जातं ते आपण बघूया. आता IS कोड आपल्याला काय देते, गायडन्स देतं. जसं आता इथे तुम्ही बघणार तर IS कोडचे हे सगळे रिव्हिजन्स आहे, ज्याच्यामध्ये अर्थवर्कचं रिव्हिजन पार्ट 1 आहे. ज्या पार्ट 1 मध्ये जसं अर्थवर्क मध्ये म्हटलं तर अर्थवर्क कसं मेजर केलं जातं, तर अर्थवर्कचं इथे मेजरमेंटचे पॉईंट दिले. आता मी याच्यामध्ये कम्प्लिटली तुम्हाला हायलाइट करून दिले की काय इम्पॉर्टंट तुमच्यासाठी आहे, बाकीचं सगळं कचरा आहे, बाकी काही कामाचं नाहीये. जसं आता मेजरमेंट म्हटलं तर आता जसं तुमच्या मनात क्वेश्चन येतं सर IS कोड आणि CPWD यांचे नॉर्म्सच फॉलो करायचे का, तर याचं मिनिंग काय असतं बघा, कधी पण 100% फॉलो होत नाही. पण आपण काय करतो, हे आपल्याला गायडन्स देतात की ही ऍक्टिव्हिटी आपण अशी मोजली पाहिजे, ही ऍक्टिव्हिटी आपण अशी मोजली पाहिजे. आपण जे पण आपण BOQ रूल बघितले होते स्किल बुस्टर प्रोग्रामच्या वेळेस, पण ते सगळे रूल्स जे आहे ते सगळे CPWD IS कोड मधूनच आलेले आहे. ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे का. जसं कॉन्क्रीट आहे, कॉन्क्रीट आपण कसं गेलो होतं, इनर घेतलं होतं, ते कुठून आलं तर ते सगळं IS कोडच्या बेसवरती आलं. तर IS कोड आपल्याला काय देतं, गायडन्स देतं की प्रत्येक ऍक्टिव्हिटी कोणत्या मोड ऑफ मेजरमेंट मध्ये मेजर केली गेली पाहिजे. करेक्ट, क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? येस और नो? आवाज येतो माझा सगळ्यांना? ओके सर, आता एक्सकॅव्हेशन मध्ये काय दिलं, आता एक्सकॅव्हेशन मध्ये आता पहिले आपण बघतो एक्सकॅव्हेशनचा पार्ट. एक्सकॅव्हेशन मध्ये जसं आपल्याला काय दिले, ते मेजरमेंट दिले का. मेजरमेंट म्हणजे ती ऍक्टिव्हिटी कशात मेजर करायची. आता असं इथे दिले का, अनलेस म्हणजे स्टेटेड, जसं हे जे आहे जे डायमेन्शन्स असणार आहे तुमचे, ते डायमेन्शन शॅल बी मेजर नियरेस्ट 0.01 मीटर, म्हणजे तुम्हाला 1 सेंटीमीटर पर्यंत हे मेजर करायचं आहे. 0.01 म्हणजे आता समजा तुमचं डायमेन्शन असेल 245 mm असेल, त्याचं मिनिंग काय, तुम्हाला 245 सेंटीमीटर पर्यंत तरी तुम्हाला पाहिजे, म्हणजे 10 mm चा नियर अबाउट थोडासा एरर असला तर चालेल, पण 1 सेंटीमीटर पर्यंत तुम्हाला जायचं आहे. तर याचं मिनिंग काय दिलंय त्यांना, इच डायमेन्शन तुम्हाला 0.01 मीटर म्हणजे 1 सेंटीमीटर पर्यंत तुम्हाला पूर्ण घ्यायचंय. एरिया असेल तर एरियाचा जो नियरेस्ट जो एरिया आहे तो तुमचा 0.01 मीटर स्क्वेअर पर्यंत घ्यायचा आहे, म्हणजे जो तुमचा डेसिमल आहे ते डेसिमल 2 डेसिमल पर्यंत घ्यायचं आहे. क्युबिकल कंटेंट असेल तर तुम्हाला 0.01 क्युबिक मीटर पर्यंतचं गॅप पाहिजे आहे. त्याच्यानंतर इथे दिलंय वर्क टू बी मेजर सेपरेटली, म्हणजे कोणते कोणते वर्क तुम्हाला सेपरेट मेजर करायचे आहे. जसं अंडर वॉटरचं जर काम असेल एक्सकॅव्हेशनचं, ते तुम्हाला सेपरेट मेजर करायचं आहे.
अंडर काही फॉल सिच्युएशन्स असतात, जसं सॉइल पडते खाली, तर त्या ज्या कंडिशन्स असतात तर त्याचं तुम्हाला वेगळं एक्सकॅव्हेशनची क्वांटिटी घ्यायची आहे, सेपरेट घ्यायचंय. बघा इथे दिले वर्क एक्झिक्युटेड इन द फॉलोइंग कंडिशन शाल बी मेजर्ड सेपरेटली. म्हणजे सेपरेटली तुम्हाला या आयटमचं मेजरमेंट करायचं आहे. जसं काही टायडल कंडिशन्स असतील, काही तुमचे फ्लडच्या कंडिशन्स असतील, त्यावेळेस तुम्हाला वेगळं घ्यायचं आहे. त्यानंतर स्नोची काही कंडिशन असेल वर्क साईटवरती, त्याचं तुम्हाला वेगळं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर इथे काय दिलंय का, मेजरमेंटचे छोटे छोटे पॉईंट दिले का कसं कसं मेजर करायचं.